नमस्कार, मी मंगेश पोवळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. माझ्या युट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागात आपण तिथीचा क्षय किंवा वृद्धी कशी होती ती बघितली. तसंच सध्या सांप्रत ज्येष्ठ अधिक महिना चालू आहे, तर महिन्यांची सुद्धा वृद्धी किंवा क्षय होतो का? तर अर्थातच महिन्यांची सुद्धा वृद्धी आणि क्षय होत असते. सोलार वर्ष किंवा आपण ज्याला सौर्य वर्ष म्हणूया, ते 365.24 दिवसांचं असतं. तसंच एक चांद्र वर्ष हे 354 दिवसांचं असतं. म्हणजेच या दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा वार्षिक फरक पडतो. आता हे 11 दिवस जमा करून 32 महिने 16 दिवसांनी एक अधिकचा महिना आपल्याला कॅलेंडरमध्ये ऍड करावा लागतो. म्हणजेच सायन अर्थात सोलार कॅलेंडर आणि निरयन म्हणजे आपण जे पारंपरिक पंचांग आपण पाहतो, त्यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी हा अधिकचा जो 30 दिवसांचा काळ आहे तो 3 वर्ष सुमारे 32 महिने 16 दिवसांनी त्या कॅलेंडरमध्ये ऍड केला जातो. यालाच आपण अधिक मास असे म्हणतो. मग हा जसा अधिक मास होतो तसा क्षय मास सुद्धा होतो का? आणि हा जो अधिक मास 3 वर्षांनी होतो, तसाच क्षय मास सुमारे किती वर्षांनी होतो ते आपण आता समजून घेऊया. एका चांद्र महिन्यामध्ये प्रत्येकी एक वेळा सूर्य संक्रांती होते. साधारणतः आपल्याला कर्क संक्रांती आणि मकर संक्रांती या प्रामुख्याने लक्षात राहतात, कारण मकर संक्रांती हा मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रतिमासिक म्हणजेच दर महिन्याला सूर्य हा संक्रांती करत असतो. म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत, अर्थात मेष राशीतून वृषभ राशीत, वृषभ राशीतून मिथुन राशीत, आणि असं करत करत या 12 राशींचा काळ सूर्य 12 महिन्यात पूर्ण करतो. परंतु एका चांद्र मासामध्ये सूर्याच्या 2 संक्रांती झाल्या तर त्याला क्षय मास असे म्हणतात. ही फारच दुर्मिळ अशी घटना असून सुमारे 19 वर्ष ते 141 वर्ष या कालावधीत ही घटित होऊ शकते. तर तुमच्या लक्षात आलं असेल तिथीची क्षय किंवा वृद्धी, तसंच महिन्याची क्षय किंवा वृद्धी कशी होते. आता आपण तिथींबद्दल अधिक समजून घेण्यासाठी, म्हणजेच नंदा तिथी, भद्रा तिथी, जया तिथी, रिक्ता तिथी आणि पूर्णा तिथी हे काय असतं ते समजून घेण्यासाठी पुढील भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.